नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्या बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ बनलेलं आहे आणि लवकरच याचं रूपांतर सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्ममध्ये होण्याची शक्यता आहे। काही तासांमध्ये हा सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म बनणार आहे। त्यानंतर आज संध्याकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत हा इकडे पश्चिम बंगाल आणि कोलकाता आणि बांगलादेशच्या दरम्यानच्या भागामध्ये धडकू शकते, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त क्लाउड कन्व्हेक्शन बनलेलं आहे आणि जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत बंगालच्या उपसागरामध्ये। जर आपण सध्याच्या काळातले हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानच्या भागावर बनलेला आहे। इथून एक कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश, विदर्भ आणि रायलसीमाच्या भागापर्यंत येत आहे। एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे साऊथ केरळच्या भागावर बनलेला आहे। या व्यतिरिक्त देशामध्ये कुठलेही प्रकारचे हवामान प्रणाल्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत। आपण सकाळपासून पाहू शकता आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। बाकी राज्यातील बहुतांश भागामध्ये उंचीवरचे ढग सक्रिय आपल्याला दिसत आहेत आणि कालसुद्धा काही आयसोलेटेड प्लेसेसवर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग, इकडे मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भातील एक दोन ठिकाण आपल्याला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी खास करून पाऊस पाहायला भेटलेला आहे। खास करून इकडे दक्षिण पश्चिमच्या भागात आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि आजसुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये पूर्वी विदर्भात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर एक दोन ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे। इकडे हा रेमल चक्रीवादळ आपल्याला इकडे पाहू शकता कोलकाता आणि हा बांगलादेशचा जो काही भाग आहे आणि इकडे उत्तर ओडिसाचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये धडकताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकता सध्याचा पुढील 24 तासामध्ये असा न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे। बाकी इकडे मराठवाड्यात आयसोलेटेड प्लेसेसवर खास करून दक्षिण भागामध्ये धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या आसपास एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब पाहायला भेटू शकतात। बाकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पाहायला भेटू शकते, कारण हा चक्रीवादळ इकडे मॉइश्चर ऑब्झर्व करण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्राकडून वारे चालत आहेत आणि यामुळे इकडे कोकण किनारपट्टीमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये पाहायला भेटू शकते। रेमल चक्रीवादळामुळे राज्यामध्ये कुठल्याही भागामध्ये पावसाची शक्यता कमी दिसत आहे आणि यामुळे राज्यामध्ये आपल्याला तापमान वाढताना दिसत आहे। तर 45 आणि 42चा मध्ये तापमान पाहायला भेटत आहे। तर अनेक ठिकाणी आपल्याला तापमान असे पाहायला भेटत आहे। ते यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात आपल्याला तापमान पुढील 24 तासामध्ये 42 आणि 45चा मधात पाहायला भेटणार आहे। यामध्ये अकोला, बुलढाणा या भागात काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटू शकते। परभणी आणि नांदेड तसंच इकडे या भागात दरम्यान 45 डिग्री पाहायला भेटू शकते। जालन्याच्या भागातील तापमान वाढू शकते। इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमान वाढू शकते। जळगावच्या भागातही तापमान वाढू शकते। चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पुढील 24 तासामध्ये तापमान पाहायला भेटणार आहेत। 45 आणि 42चा मधात तापमान या भागामध्ये पाहायला भेटणार आहेत। जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आज दिवसभराचा तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर आज दिवसभरात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। इकडे जर आपण बघितलं तर नाशिकतील काही भाग, मनमाड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये, इकडे नगर, पुणे आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। छत्रपती संभाजीनगरपर्यंत एक दोन ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर जर की वातावरण स्थानिक पातळीवर तयार झालं तर तुरळक ठिकाणी या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। बाकी जास्त पावसाची शक्यता नाही दिसत आहे। बाकी इकडे कोल्हापूर, रत्नागिरी आणि त्याचा सिंधुदुर्गचा घाटमाथ्याच्या भागात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची सरी तुरळक ठिकाणी पाहायला भेटू शकतात। बाकी राज्यामध्ये जास्त पावसाची शक्यता इकडे दिसत नाही आहे। बाकी जर आपण इकडे विदर्भावर आलं तर विदर्भामध्येही जास्त पावसाची शक्यता नाही आहे। जर की एखादी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर इकडे वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्येही काही ठिकाणी अशी शक्यता बनणार आहे। एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे। बाकी जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे। लातूर, नांदेड आणि धाराशिवच्या आसपास काही ठिकाणी तुळजापूरपर्यंत
तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. एखादी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता दिसत नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकतील उत्तर भाग, इकडे जालना, बीड, सोलापूर, सांगली, इकडे जर आपण बघितलं तर परभणी, हिंगोली आणि वाशिम, अकोला, अमरावती, वर्ध्यातील उत्तर भाग या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता दिसत नाही आहे. पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातील आणि मुंबईच्या भागातील तुरळक ठिकाणी आपल्याला आज पाऊस पाहायला भेटू शकते. पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. काही भागांमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पाहायला भेटू शकते घाटमाथ्याच्या भागामध्ये. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.